अनपेक्षित लग्नगाठ भाग 3. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आपापल्या कामाला गेल्यावर युविकाची आई सचिनच्या घरी फोन करून त्यांना युविकाचा होकार असल्याचं कळवते. 4-5 दिवस असेच निघून जातात आणि सचिनचे बाबा युविकाच्या पप्पांचा फोन करून पुढच्या गोष्टी ठरवायला त्यांच्या घरी बोलवतात. 2 दिवसातच युविकाचे आई पप्पा तिथे जातात आणि त्यांच्या एंगेजमेंट आणि लग्नाची तारीख ठरवतात. 1-1.5 महिन्यात एंगेजमेंट आणि लगेच 2 महिन्यानंतर लग्न. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस नंतर सचिन एंगेजमेंट आणि लग्नाची डेट फिक्स होते म्हणून युविकाला कॉल करतो. त्याचा फोन बघून तिला थोडं टेन्शन येतं. युविका म्हणते हॅलो. सचिन म्हणतो हॅलो, कशा आहात तुम्ही? युविका म्हणते मी मजेत. आणि तुम्ही? सचिन म्हणतो मी पण मस्त. आता काय बोलू विचार करत असतो. युविका म्हणते कसा गेला दिवस? सचिन म्हणतो हां छान. आणि तुमचा? युविका म्हणते माझंही मस्त. आता काय बोलायचं? सचिन म्हणतो ओके चला मग बोलू नंतर. युविका म्हणते ओके बाय. सचिन म्हणतो बाय, टेक केअर. फोन ठेवून झाल्यावर सचिन विचार करत असतो. आज पहिल्यांदाच कोणाबरोबर तरी बोलताना काहीच सुचत नव्हतं. तर इकडे युविकाचं पण काही वेगळं नव्हतं. आज पहिल्यांदाच फोन आला तरी काय बोलायचं सुचलं नाही. परत फोन आल्यावर काय बोलणार? सगळ्या गोष्टी एकदम लवकर लवकर होत असतात. पण सचिन आणि युविकाचं एकमेकांबरोबर काही बोलणं होत नसतं. 2 दिवसांनी युविकाचा बर्थडे असतो. तिचं लग्न ठरल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला असतो. तिचे सगळं कझन येणार असतात. सचिनला जायची फार इच्छा असते, पण तिचा बर्थडे असतो 25 जानेवारीला. लागून विकेंड असतो, पण दुसऱ्या दिवशी असते 26 जानेवारी. प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना झेंडावंदन कंपल्सरी असतं. त्यातून सचिन असतो क्लास 1 ऑफिसर, म्हणजे स्वतःच्या ऑफिसमध्ये जाऊन ते करणं गरजेचं असतं. म्हणून तो विचार करतो हा बर्थडे तिच्या फॅमिलीबरोबर करू दे. पुढच्या सगळ्या बर्थडेला ती माझ्यासोबतच असेल. मी पुढच्या विकेंडला जाईन तेव्हा भेटेल. सचिन बरोबर रात्री 12 वाजता मेसेज करतो आणि सकाळी तिच्या ऑफिसला निघायच्या टाईमला फोन करतो. सचिन म्हणतो हॅलो गुड मॉर्निंग. युविका म्हणते हाय व्हेरी गुड मॉर्निंग. सचिन म्हणतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. युविका म्हणते थँक्यू सो मच. सचिन म्हणतो आज काय प्लॅन आहे मग? युविका म्हणते अजून तरी काही नाही. सचिन म्हणतो अरे आज तुमचा बर्थडे आहे तरी काही प्लॅन नाही? युविका म्हणते सध्या तरी ऑफिस आहे, संध्याकाळी बघू काहीतरी. सचिन म्हणतो ओके चला मग बोलू नंतर. युविका म्हणते ओके बाय. आजही त्यांच्याकडे जास्त काही बोलण्यासारखं नव्हतंच म्हणून ते लगेच फोन ठेवतात. त्यांचा फोन चालू असताना राज युविकाला कॉल करत असतो म्हणून युविका त्याला लगेच कॉल बॅक करते. तसं राज लगेच चालू होतो. राज म्हणतो काय मग बर्थडे गर्ल, आज फुल बिझी का? युविका म्हणते नाही रे, सचिनचा फोन होता. राज म्हणतो ओ हो, म्हणजे मी डिस्टर्ब केलं वाटतं. युविका म्हणते अरे गप्प बस, बर्थडे विश करायला फोन केला होता फक्त. राज म्हणतो बस एवढंच, मला वाटलं मला माझ्या फोनचा टाइम बदलावा लागेल का आता. युविका म्हणते तुझं तर काहीही असतं, तुझं झालं असेल तर मी ठेवते फोन. राज म्हणतो अगं लगेच काय चिडतेस, बरं ते जाऊ दे, आजचा काय प्लॅन? युविका म्हणते काही नाही, आता ऑफिस आणि संध्याकाळी घरी. राज म्हणतो बस एवढंच. तसं त्याला तिचं सरप्राईज माहीत असतं म्हणून तो जास्त काही बोलत नाही. युविका म्हणते हो बरं चल नंतर बोलते, पोहोचले मी ऑफिसला. राज म्हणतो अगं 1 मिनिट, तू सांगितलं नाहीस कोणी पहिलं विश केलं ते? युविका म्हणते अजून कोण असणार, नेहमीप्रमाणे तुझाच कॉल होता रात्री. राज म्हणतो चला म्हणजे ह्या वर्षी तरी मीच आहे, नंतर काय माहीत. युविका म्हणते चल बघू ते नंतर, बाय. दिवसभर ऑफिसमध्ये पण तिला खूप फोन येतात. लंच टाईममध्ये ऑफिस कलिंगजीन पण तिच्यासाठी केक आणायला असतो. ते ती कट करते, थोडा वेळ ते मस्त एन्जॉय करतात आणि परत कामाला लागतात. संध्याकाळी ती घरी येते तर तिला घर लॉक दिसतं. ती विचार करत आई आता कुठे गेली असेल आणि राणी पण नाही आली अजून. विचार करताच ती तिच्या जवळची चावी काढून दरवाजा उघडते. तसे सगळे जोरात ओरडतात. सरप्राईज. ती सगळ्यांना पाहून खूप शॉक होते. 2 मिनिट काय बोलायचं ते तिला सुचतच नाही, कारण तिचे सगळे कझन्स आणि फ्रेंड्स आले असतात. पूर्ण हॉल मस्त सजवला असतो. आई पप्पा राणी स्नेहा पल्लवी गीता जान्हवी हेमंत स्नेहाचा छोटा भाऊ आणि स्वप्नील स्नेहाचा नवरा सगळे मिळून तिला विश करतात. केक कट करून सगळे मस्त नाश्ता करतात आणि रात्री काय करायचं ह्याची प्लॅनिंग करतात. तोपर्यंत तिला मायाचा फोन येतो. युविका म्हणते हॅलो ताई. माया म्हणते हॅपी बर्थडे युविका. युविका म्हणते थँक्यू सो मच. माया म्हणते काय मग आजचा बर्थडे खूप स्पेशल असेल, काय केलं दिवसभर? युविका म्हणते हो खूप स्पेशल, सगळ्यांनी मिळून सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्यासाठी.
माया म्हणते सचिनचा फोन आला की नाही? युविका म्हणते हो, सकाळी आला होता आणि आई-बाबांचा पण आला होता. माया म्हणते ओके, मग एकमेकांना फोन करता की नाही? लग्न होणार आहे तुमचं, बोलत जा थोडे. आता तो इथे नाही तर रोज भेटू नाही शकणार, पण बोलत जा. युविका म्हणते हो. माया म्हणते बरं चल, तू एन्जॉय कर, बाय. युविका म्हणते ओके बाय. थोड्या गप्पा गेम झाल्यावर गीता आणि जान्हवी घरी जातात. मग पप्पा सगळ्यांना घेऊन बाहेर डिनरला जातात. डिनर झाल्यावर ते आई पप्पांना घरी सोडून बाकी सगळे नाईट आउटसाठी मॅरीन लाईन्सला जायला निघतात. 11 वाजून गेले असतात म्हणून जास्त ट्रॉफिक पण नसते, म्हणून ते लवकर इथे पोहोचतात. समुद्राचा आवाज, थंड वारा आणि चंद्राचा मंद प्रकाश, सगळं कसं खूप छान वाटत होतं. थोडा वेळ तिथे बसून ते शांतपणे ते अनुभवत असतात. तर राणी पल्लवी आणि हेमंतची फक्त मस्तीच चालू असते. स्नेहा आणि स्वप्नील थोडं पुढे जाऊन सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. गप्पा मारत सगळे आईस्क्रीम संपवतात. तसं पल्लवीला आठवतं, अरे आपण फोटोज नाही काढले. मग लगेच सगळे फोटोसाठी पोज घेतात आणि खूप फोटो काढतात. तेव्हाच हेमंतला आठवतं, अरे उद्या 26 जानेवारी आहे, म्हणजे गेट ऑफ इंडियाला खूप छान लाइटिंग केली असेल. तसे सगळे लगेच गाडीत बसून तिथे पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर युविकाला मात्र राजची फार आठवण येते. तसं लगेच स्नेहा बोलते, लास्ट टाइम आपण सगळे इथे आलो होतो तेव्हा राज पण होता आपल्याच बरोबर. किती मजा केली होती ना तेव्हा. हे सगळं राजला किती आवडतं. त्या दिवशी पण तो किती वेळ एकटाच हे बघत बसला होता आणि विचारल्यावर पण किती सुंदर बोलला तो. युविका, त्याचं लाईफ हेच आहे. त्याला ह्या फक्त झेंडाचाच नाही तर त्याच्याशी रिलेट करणाऱ्या सगळ्या गोष्टींचा किती अभिमान आहे. आर्मी आणि ह्या सगळ्यांबद्दल जेव्हा तो बोलतो ना, फक्त एकावंच वाटतं आणि तो स्वतः पण किती अभिमानाने आणि गर्वाने सांगतो सगळं. हेमंत, आपण मागे जेव्हा आलो होतो तेव्हा दादाकडून सगळं ऐकूनच खूप छान वाटत होतं. तेव्हा 15 ऑगस्ट होतं आणि आता त्याला 2 वर्ष पण होऊन गेली. तेव्हा स्नेहादीचं लग्न ठरलं होतं आणि आज पण हे सगळं तसंच आहे. अरे काय तुम्ही, मला माहित आहे तुम्ही सगळे दादाला खूप मिस करता आहात ना, पण असं करून कसं चालेल? राणी म्हणते चला मागच्या सारखेच खूप फोटो काढू आणि दादाला पण पाठवू, त्याला फार आवडेल. नाहीतर तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकून पल्लवी आताच रडायला चालू करेल. स्वप्नील म्हणतो चला मग तुम्ही सगळे उभे राहा, मी पटकन तुमचे फोटो काढतो. हेमंत म्हणतो थँक्यू जिजू, चला लवकर, आज मी तुमचा कृष्ण आहे. स्नेहा म्हणते आला मोठा कृष्ण म्हणे. सर्व मस्त एन्जॉय करतात, खूप फोटो काढतात आणि 2 वाजून गेले म्हणून घरी जायला निघतात. त्यांना घरी पोहोचायला 3 वाजतात. घरी पोहोचताच सगळे मस्त ताणून देतात आणि लगेच झोपतात. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी सगळेच थोडं लेट उठतात. पप्पा आणि स्वप्नील बाहेर चहा घेत गप्पा मारत असतात. स्नेहा, युविका आणि युविकाची आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असतात आणि बाकी तिघे मस्त झोपले असतात. पण सकाळी उठल्यापासून स्नेहाची तब्येत काही ठीक नसते, म्हणून युविकाची आई दोघींना बडबड करत असते. काय खाल्लं तुम्ही रात्री आणि एवढ्या लेट पण आलात म्हणून तुला त्रास झाला असेल. असं पण तुला जागरण सहन होत नाही तर कशाला जायचं होतं? एक तर काल ऑफिसवरून डायरेक्ट आली होतीस, आराम पण नाही झाला. तोपर्यंत स्नेहाला थोडं मळमळत आणि ती आत जाते. फ्रेश होऊन हसतच बाहेर येते तर काकीची बडबड चालूच असते. म्हणून ती त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि काकींच्या गळ्यात हात टाकून त्यांना बोलते, किती बडबड करता यार तू आणि आई. हे बघ मी एकदम बरी आहे. पुढे काकी काही बोलणार तोपर्यंत ती पुढे बोलते, अगं 2-3 दिवस झाले सकाळी उठली की होतो मला त्रास, पण मी एकदम ठीक आहे. काकी लगेच तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि लगेच तिला मिठी मारते आणि तिचं अभिनंदन करते. युविका मात्र त्या दोघांना बघते आणि बोलते, काय चालतं तुमचं? अगं स्नेहा, तुला 2-3 दिवस त्रास होते तर तू डॉक्टरकडे का नाही गेलीस? आणि तुझं काय आई अभिनंदन कसलं करते तिला? बरं नाही आहे. स्नेहा तिला डोक्यात मारते. तसं लगेच युविकाची आई तिला बोलते, अगं वेडाबाई, तू मावशी होणार आहेस. युविका लगेच स्नेहाला मिठी मारते आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन बोलते. काय ग जाडे, हे आता सांगतेस तू? थांब, तू जरा जिजूंना पण बघते. बोलून ती बाहेर जाते. स्वप्नील आणि पप्पांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या असतात. ती त्यांची बाजूला जाऊन बसते आणि थोडं रागात स्वप्नीलकडे बघत बोलत असते, काय जिजू, तुम्ही स्नेहाची काही काळजीच घेत नाही. किती त्रास होतोय तिला. स्वप्नीलला काहीच कळत नाही. तो काही बोलणार तोपर्यंत पप्पाच तिला बोलतात, काय झालं तुला आज? काही काय बोलतेस? युविका म्हणते, ते तर तुम्ही ह्या दोघांनाच विचारा. स्वप्नीलला एवढं टेन्शनमध्ये पाहून युविकाची आई लगेच बोलते, काही नाही हो, ती उगाच त्याला छळते आहे. आई लगेच घरात असलेलं स्वीट देऊन त्यांना सांगते, तुम्ही आजोबा होणार आहात. सगळे खूप खुश असतात. त्या दोघांचं अभिनंदन करत काकी मस्त गोडस जेवण बनवतात
आणि संध्याकाळी सगळे आपापल्या घरी जातात. 2 दिवस असेच निघून जातात आणि सचिनचा फोन येत नाही म्हणून युविका स्वतः त्याला फोन करते. आतापर्यंत तोच फोन करत असतो म्हणून ती विचार करते, आज मीच करते त्याला फोन. मायाताई बोलल्या होत्या, तू पण फोन करत जा. तिचा फोन पाहून सचिन खुश होतो. पण आज पण ते फक्त त्यांचे ठरलेलं 3-4 वाक्य बोलून फोन ठेवतात. आज सकाळी सकाळी युविकाचा फोन सचिनची सुरुवात होते. आजचा दिवस नक्कीच चांगला जाणार, पण आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय विचार करतच तो ऑफिसला पोहोचतो. ऑफिसमध्ये जाताच त्याला माहीत पडतं की त्याला उद्या लगेच त्याच्या हेड ऑफिसला जावं लागणार होतं. आणि हे ऐकून तर तो जास्त खुश होता, कारण त्यांचं हेड ऑफिस हे ठाण्यात असतं. त्याला 2 दिवस आधी तिला भेटता येणार असतं म्हणून तो खूप खुश असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो पुण्याहून निघतो. डायरेक्ट ऑफिसला जातो. सगळी कामं लवकर आवरतो. तिला भेटायची त्याला खूप उत्सुकता असते, कारण तो तिला सरप्राईज देण्यासाठी डायरेक्ट तिच्या ऑफिसच्या बाहेर जाणार असतो आणि म्हणून तो तिला फोनही करत नाही. पण त्याची एक मीटिंग असते, जी खूप लेटपर्यंत चालते. मीटिंग झाल्यावर तो घड्याळ बघतो तर 7:30 झाले असतात. आता कशी भेटेल ती? घरी पण पोहोचली असेल. थोडा उदास होऊन गाडीत येऊन बसतो आणि विचार करतच घरी पोहोचतो. उद्या तिला ऑफिसला ड्रॉप करेन आणि संध्याकाळी घ्यायला पण जाईल, असा विचार करत असतो. तोपर्यंत त्याला वरूनचा त्याच्या शाळेपासूनचा मित्र येतो, म्हणून तो त्याला भेटायला त्यांच्या नेहमीच्या काट्यावर जातो. खूप दिवसांनी सगळे मित्र भेटतात. बराच वेळ गप्पा होतात आणि त्याच्या लग्नाचं बातमी सगळ्यांना समजते. रात्री थोडं लेट घरी येतो, जेवतो आणि उद्याचं विचार करत झोपून जातो. युविकाला भेटायला जाणार म्हणून सगळं लवकर आवरतो. त्याला घरून 8:30ला निघायचं असतं, कारण ती 9 वाजता घरून निघत असते हे त्याला माहीत असतं. 8 वाजले असतात. नाश्ता करत ती मेल चेक करत असतो. तेव्हा त्याला कळतं की त्याला 9 वाजता एक अर्जंट मीटिंग आहे. तसा तो लगेच कपाळावर हात मारतो आणि आवरून मीटिंगसाठी जातो. मीटिंग झाल्यावर तो विचार करतो, आता बस झालं सरप्राईज देणं. तिला फोन करून डायरेक्ट सांगतो, संध्याकाळी भेटू लंच टाईममध्ये. तिला कॉल करतो. युविका म्हणते, हॅलो, कसे आहात? सचिन म्हणतो, मी मस्त. तुम्ही? युविका म्हणते, मी पण मजेत. जेवण झालं का? सचिन म्हणतो, हो, जातच होतो म्हटलं आधी कॉल करू. तुमचं झालं का जेवण? युविका म्हणते, हो, आताच. तुम्ही येणार असाल ना आज? ती पटकन बोलून जाते. सचिन म्हणतो, हा, म्हणजे? तिचं असं अचानक त्याला विचारणं फार आवडतं. युविकाला ती काय बोलली ते लक्षात येतं, म्हणून त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच ती बोलते. युविका म्हणते, नाही, म्हणजे तुम्ही बोलला होतात येणार आहात म्हणून सहजच विचारलं. काय बोलते मी? सचिनला मात्र तिचं असं बोलणं फार आवडत होतं. सचिन म्हणतो, हा, मी तेच बोलणार होतो. मी आलो आहे तर संध्याकाळी तुम्ही फ्री असाल तर भेटू. युविका म्हणते, हो, चालेल. सचिन म्हणतो, ठीक आहे, मी येतो तुम्हाला घ्यायला. ऑफिस जवळ 6ला राईट. युविका म्हणते, हो, चालेल. सचिन म्हणतो, ओके, बाय. युविका म्हणते, बाय. फोन ठेवताच युविका स्वतःशीच बोलत असते. काय होतं हे? मला काय गरज होती असं बोलायची त्याला? आता काय वाटत असेल त्याला माहिती नाही. जाऊ दे, आता विचार करून काही फायदा नाही. बघू संध्याकाळी. म्हणून ती कामाला लागते. इकडे सचिन मात्र खूप खुश असतो. पहिल्यांदाच तिने तो कधी येणार आहे हे विचारलं असतं. सगळी कामं लवकर आवरतो आणि ऑफिसमधून थोडं लवकर निघतो. जाताना एका शो मध्येच जाऊन तिच्यासाठी गिफ्ट घेतो. थोडं ट्रॉफिक असतं म्हणून त्याला 5-10 मिनिटं लेट होतं. ती ऑफिस बाहेर त्याची वाट बघत असते. तोपर्यंत अक्षय आणि गीता तिथे पोहोचतात. अक्षयला खूप दिवसांनी बघून ती फार खुश असते, म्हणून ती त्याला लगेच हक करते. युविका म्हणते, अरे, तू कधी आलास आणि कसा आहेस? अक्षय म्हणतो, काय मॅडम, कोणाची वाट बघताय? अगं, आजच आलो आणि मी मस्त आहे. गीता म्हणते, मी पण इथे आहे म्हटलं. अक्षय म्हणतो, कोणीतरी जलस दिसते. युविका म्हणते, हॅलो गीता, कशी आहेस? तिला पण हक करत बोलते. गीता म्हणते, मी मस्त. युविका म्हणते, तू तर आता मस्तच असणारच ना. बरं, आज आलास आणि डायरेक्ट माझी आठवण कशी झाली? अक्षय म्हणतो, अगं, हे बाकी होतं ना. तो तिला एक गिफ्ट देतो आणि तिला बिलेटेड हॅपी बर्थडे विश करतो. तसं युविका त्याला मिठी मारते आणि थँक्स बोलते. पण त्याच वेळी सचिन तिथे येतो. सचिनला समोर बघून तिला थोडं टेन्शन येतं आणि ती लगेच मागे होते. सचिनला पण तिला असं कोणाबरोबर बघून वाईट वाटतं, पण तो दाखवत नाही. सचिन म्हणतो, हॅलो युविका, हाय. गीता आणि अक्षय त्या दोघांकडे बघत असतात आणि नीता तिला डोळ्यांनीच विचारते, कोण? तसं युविका लगेच नॉर्मल होते आणि त्यांची ओळख करून देते. हे सचिन आणि हे माझे फ्रेंड्स गीता आणि अक्षय. सचिन म्हणतो, हाय अक्षय. हाय गीता. अक्षय म्हणतो, हॅलो. गीता म्हणते, हाय. अक्षय म्हणतो, अगं, आधी ते गिफ्ट ओपन करून बघ. युविका म्हणते, अरे, घरी जाऊन बघते ना. अक्षय म्हणतो, नको, अगं, आताच बघ. मला तुझे एक्सप्रेशन मिस नाही करायचे.
गीता म्हणते, मला पण बघायचं आहे तुझे एक्सप्रेशन. असं पण गिफ्टसाठी माझ्या एवढी पाठी लागली होतास ना, हे गिफ्ट आमच्या दोघांकडून आहे. म्हणून तर दिलं ना तुला. तेव्हा साहेब आल्यावरच द्यायचं ठरलं होतं. युविका लगेच गिफ्ट ओपन करून बघते आणि त्या दोघांना हक करून थँक्यू सो मच, हे खूप स्पेशल गिफ्ट आहे सांगते. नंतर ती गिफ्ट सचिनला दाखवते. त्या तिघांच्या लहानपणापासूनचे 15-20 फोटोची कोलॅज केलेली फ्रेम असते. त्याच्या मधोमध हार्ट शेपमध्ये 15 इयर्स ऑफ फ्रेंडशिप असं लिहिलेलं असतं. त्यालाही ती खूप आवडते. खरंच खूप छान गिफ्ट आहे. आणि आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून एकमेकांना ओळखता म्हणजे तुमची मैत्री पण खास असेल ना. सचिन लगेच त्यांना बोलतो. तसे ते तिघं एकदम त्याला हो आहेच खास म्हणतात आणि सगळे एकदम हसायला लागतात. तोपर्यंत युविकाला काहीतरी आठवतं आणि ती बोलते, अक्षय माझ्याकडून काकूंना थँक्स सांग. ठीक आहे सांगतो, पण कशासाठी? अक्षय विचारतो. युविका म्हणते, फ्रेममध्ये जे स्कूल फोटो आहेत त्याच्यासाठी. गीता म्हणते, टेन्शन नको घेऊस, मी सांगते त्यांना, मी तिथेच आज चालली आहे. अक्षय म्हणतो, चला मग आम्ही निघतो. नाहीतर आई सुनबाईंना लवकर आणलं नाही म्हणून बडबड करेल. ते दोघं गेल्यावर सचिन आणि युविका पण निघतात आणि एका कॅफेमध्ये जातात. कॉफी ऑर्डर करता आणि थोडं इकडे तिकडे बघत असतात. काहीतरी बोलावं म्हणून सचिनच बोलतो. सचिन म्हणतो, कसा गेला दिवस? युविका म्हणते, हो छान. थोडा वेळ ते इकडे तिकडे बघतात. तोपर्यंत कॉफी येते. मग सचिनच बोलतो. सचिन म्हणतो, ओके बरं, हे थोडं जास्तच कठीण वाटते. थोडं नॉर्मल करूया. युविका म्हणते, म्हणजे? सचिन म्हणतो, फ्रेंड्स. तिच्या पुढे हात करून बोलतो. युविका म्हणते, फ्रेंड्स. लगेच त्याला हात मिळवून बोलते. सचिन पण तिच्याकडे बघून हसतो आणि तिला आणलेलं गिफ्ट देत विश करतो. युविका म्हणते, थँक्स, पण ह्याची खरंच गरज नाही. सचिन म्हणतो, आता तर फ्रेंड्स आहोत तर चालेल की. युविकाला काही बोलता येत नाही म्हणून ते गिफ्ट ती घेते आणि त्याला थँक्स बोलते. सचिन म्हणतो, बघून झालं की सांगा कसं आहे ते. युविका म्हणते, हे हो नक्की. सचिन म्हणतो, तुमचा बर्थडे खूप स्पेशल होता तर ह्या वर्षी? युविका म्हणते, हा म्हणजे सगळे आले होते, खूप एन्जॉय केलं. ते थोडं इकडचं तिकडचं बोलतात आणि तो तिला घरी सोडून निघून जातो. दोघं पण विचार करत असतात, चला म्हणजे आजपासून एका नवीन नात्याला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ती स्कूल फ्रेंड्स बरोबर दुपारी बाहेर गेली पार्टीसाठी. तेव्हा तिला माया फोन करते आणि आज तर तुला वेळ असेल तर आपण तुझी एंगेजमेंटची साडी घ्यायला जाऊया का, असं विचारते. कारण एंगेजमेंटसाठी 1 महिना बाकी असतो. युविका तिला चालेल म्हणून सांगते. माया तिला 5 वाजता मार्केटमध्ये भेटू सांगून फोन ठेवून देते. फोन ठेवल्यावर युविका टाइम चेक करत 4:30 झाले असतात. तिला थोडं टेन्शन येतं. आता ड्रेस चेंज करायला घरी गेले तर लेट होईल. थोडा विचार करून ती परत मायाला फोन करते आणि तिला विचारते, थोडं लेट झाले तर चालेल का? माया म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का? युविका म्हणते, मी फ्रेंड्स बरोबर बाहेर गेले होते. आता मी इथून निघते आहे, पण मला घरी जाऊन यावं लागेल तर थोडा लेट होईल. माया म्हणते, तुला घरी काही काम आहे का? म्हणजे तू घरी जाणार आणि परत येणार तर तुलाच लांब पडेल. तू तू डायरेक्ट आलीस तर चालेल. मग मी लवकर निघते घरून. युविका म्हणते, खरं तर एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही पार्टीसाठी गेलो होतो तर मी वन पीस घातला आहे आणि शॉपिंगला सगळे असतील तर थोडं टेन्शन आलं आहे. तिचं बोलणं ऐकून माया हसायला लागते. माया म्हणते, किती छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतेस? अगं आमच्या घरी असा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी स्वतः पण तर घालते असे कपडे. अजून एक, आता फक्त मी आणि सचिनच येणार आहोत तर तू डायरेक्ट आलीस तरी चालेल. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना? युविका म्हणते, ठीक आहे मी येते डायरेक्ट. मग युविका राणीला पण तिथे बोलावते. थोड्या ट्रॉफिकमुळे तिला थोडा लेट होतं. माया, सचिन आणि राणी तिची वाट पाहत असतात. अक्षय आणि गीता तिला तिथे सोडून निघून जातात. तिला गाडीतून उतरते तर सचिन फक्त तिच्याकडेच बघत असतो. नेव्ही ब्ल्यू कलरचा वन पीस, मोकळे केस आणि कानांमध्ये छोटेसे डायमंडचे कानातले, थोडासा मेकअप. ती खूपच सुंदर दिसत होती. आज तो परत तिच्या प्रेमात पडला होता. ती सचिन जवळ येऊन उभी राहते तरी त्याचं लक्ष नसतं. ती मायाला भेटते आणि सचिनला हाय बोलते, पण त्याचं लक्षच नसतं. म्हणून त्याच्या बरोबरच असलेली मायाची 6 वर्षाची मुलगी त्याला बोलते, अरे मामा, मामी बघ काय बोलते. तिच्या आवाजाने थोडा तो भानावर येतो आणि युविकाला हाय बोलतो. त्याची अशी अवस्था पाहून माया आणि राणी हसत असतात. युविका मात्र लाजून मान खाली घालून उभी असते. तोपर्यंत आर्या, मायाची मुलगी, तिला बोलते, मामी तू खूप छान दिसतेस. युविका तिला थँक्स बोलते आणि तिला जवळ घेऊन तिला चॉकलेट देते. मग सगळे एका शॉपमध्ये जाऊन साडी बघत असतात. राणी आणि माया तर खूप साड्या बघतात. नंतर त्यामधल्या 3-4 साड्या बाजूला काढतात. सचिन आर्याबरोबर बाजूला उभा राहून पाहत असतो. युविका नजरेने आरशातून त्याच्याबरोबर बोलत असते आणि त्याच्या पसंतीची साडी घेते. साडी घेऊन झाल्यावर
माया आर्याला घेऊन एका मैत्रिणीकडे जाते. राणी पण त्या दोघांना टाइम मिळावा म्हणून प्रोजेक्टचं काम आहे म्हणून निघते. ते दोघं तिला गाडीपर्यंत सोडायला जातात. म्हणून राणी सचिनला विचारत असते. राणी म्हणते, जिजू आपण आधी कधी भेटलो आहे का? मला असं वाटतंय मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे, पण कुठे तेच आठवत नाही. युविका म्हणते, अगं मी तुला बोलली होती ना, स्कूल मध्ये पाहिलं असतील. राणी म्हणते, तू बोलू नकोस, तू हेच सांगतेस कधीपासून. जिजू बोला ना तुम्ही. सचिन म्हणतो, आपण भेटलो तर नाही, पण तू मला पाहिलं असू शकतं कुठेतरी. राणी म्हणते, ठीक आहे चला मग. आणि जिजू तुम्ही आठवाल तर नक्की सांगा. चला बाय. बोलून ती पण निघून जाते. ते दोघं पण तिथेच असलेल्या एका तलावाजवळ जाऊन जातात. तिथे जाता असताना युविका पाय अडकून पडणारच असते, पण सचिन तिला पकडतो, अगदी तसंच जसं त्याने तिला पहिल्यांदा पकडलं असतं. एक हात कमरेत तर दुसरा हात तिच्या हातात. दोघं एकमेकांकडे 2 मिनिटं पाहतच राहतात. युविका लगेच स्वतःला सावरते आणि इकडे तिकडे बघत उभी राहते. सचिनला तिच्याकडे बघून हसायला येत असतं, पण तो शांत राहतो आणि तिला बोलतो, आपण इथे बसून बोलूया का? ते दोघे तिथे बसतात. तसं सचिन तिला लगेच विचारतो, म्हणजे तुम्ही असं नेहमी पडत असता की मी असलो की असं काही होतं का? त्याच्या ह्या प्रश्नावरती थोडी गडबडते आणि त्याच्याकडे बघून त्याला बोलते, म्हणजे समजलं नाही मला. सचिन तिच्याकडे बघून हसतो आणि काही नाही, सहजच बोललो असं बोलतो. युविका म्हणते, काहीतरी नक्की आहे, तुम्हाला सांगायचं नसेल तर ठीक आहे. सचिन म्हणतो, मगाशी जे राणी बोलली ते खरं आहे. युविका म्हणते, तुम्ही आधी भेटला होतात का? सचिन म्हणतो, मी तिला भेटलो नव्हतो, पण ज्यांना मी भेटलो त्यांच्या तर हे लक्षात पण नाही. थोडासा नाराज होऊन बोलतो. युविका मात्र आता खूप कन्फ्यूज असते, नक्की काय बोलायचं आहे सचिनला. मी तर त्याला कधीच पाहिलं पण नाही आधी. ती विचार करत असते. तिला असं विचार करताना पाहून सचिन बोलतो, तुम्ही मागच्या महिन्यात गणपतीपुळेला गेला होतात ना? युविका म्हणते, हो, पण त्याचा काय संबंध? सचिन म्हणतो, तेव्हाही तुम्ही पडणार होतात, काही आठवलं का? युविका थोडा विचार करते आणि बोलते, पण त्याचं काय? सचिन तिच्याकडे बघून हसत असतो. तसं ती त्याला लगेच बोलते, 1 मिनिट, तेव्हा तुम्ही मला पकडलं होतं का? हां, पण आता काय आहे ना, ज्या मुलीला मी पकडलं होतं तिने तर मला पाहिलंच नाही आणि निघून पण गेली लगेच. थोडं नाटक करत तो बोलत असतो. युविकाला आता काय बोलू ते समजत नसतं, म्हणून ती फक्त स्वारी बोलते. सचिनला तिला असं बघून अजून हसायला येतं असतं, पण तो तिची अजून थोडी गंमत करावी म्हणून तिला बोलतो, काय आहे ना, आपली होणारी बायको जेव्हा आपल्याकडे बघत पण नाही म्हटल्यावर वाईट वाटलं होतं थोडं, पण ठीक आहे. तो हे बोलून जातो, पण त्याच्या लक्षात येतं तो काय बोलतो, म्हणून तो मनातच विचार करतो, अति होते. त्याच्या अचानक असं बोलण्यामुळे तिला काय रिॲक्ट करावं काही कळत नाही, म्हणून ती त्याला परत एकदा सॉरी बोलते आणि शांत बसते. पण तिला त्याचं त्याचं बायको बोललेलं खूप आवडलं असतं. तिला एवढं शांत बघून त्याला वाटतं, मी जरा जास्तच बोललो का? म्हणून तो तिला सॉरी बोलतो आणि मी मस्करी करत होतो, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका बोलतो. युविका त्याच्याकडे बघून थोडं हसते. सचिन म्हणतो, बरं आता पण आपण फ्रेंड्स आहोत, तर थोडी मस्करी चालतेच की. युविका म्हणते, हां ते तर आहेच म्हणते आणि त्याला एक स्माईल देते. सचिन म्हणतो, अजून एक आपण एकमेकांना हे आहो जाहो नको करूया, खूप विचित्र वाटतं. युविका म्हणते, ओके चालेल, पण थोडा वेळ लागेल मला. तसं सचिन त्याचं हात तिच्या पुढे करतो आणि डन म्हणतो. तीही त्याला हात मिळून डन म्हणते, पण तिला लगेच आठवतं, म्हणून तिच्या हात हातात असतानाच त्याला विचारते, म्हणजे तुम्हाला तेव्हा माहीत होतं मी कोण आहे ते? सचिन तिच्या अशा बोलण्याने हसूनच तिला हो बोलतो आणि ती लगेच थोडं लाजून खाली बघते. थोडा वेळ त्यांच्या गप्पा चालतात. तोपर्यंत युविकाला एक फोन येतो. तो तिच्या काकांचा असतो, म्हणून ती लगेच घेते. काका म्हणते, हॅलो युविका, कशी आहेस? युविका म्हणते, मी छान, तुम्ही कसे आहात? काका म्हणते, मस्त. बरं, एक काम होतं तुझ्याकडे. राजच्या युनिटमधल्या कोणत्या मित्राचा नंबर आहे का? युविका म्हणते, नाही काका, पण तुम्ही का असं विचारता आहात? काका म्हणते, काही नाही ग, सहजच, म्हणजे 2 दिवस झाले त्यांनी फोन नाही केला आणि मी करत होतो तर लागला नाही म्हणून. युविका म्हणते, पण तुम्हाला तर माहीत आहे की तो 4-4 दिवस पण फोन करत नाही आणि नेटवर्क इश्यू असेल म्हणून लागत नसेल फोन. तसं मी काल बोलली होती त्याच्याशी, करेल तू फोन. काका म्हणते, असंच असेल, बरं चल करतो नंतर फोन. युविका म्हणते, ओके बाय. फोन झाल्यावर सचिन तिला विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, काकांचा फोन होता, असाच केला होता. तोपर्यंत परत तिचा फोन वाजतो आणि तो जान्हवीचा असतो. युविका फोन उचलते, पण जान्हवी काही न बोलता फक्त रडत असते. काय झालं असेल नक्की? काकांनी अचानक का फोन केला आणि जान्हवी का रडत आहे? सचिन आणि युविकाचं नातं कसं असेल हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा.